चला आता आम्ही चाललो आहे तुळजापूरला आणि कालच आम्ही गाडी पण आणलो आणि आता तुळजापूरला निघालो दर्शनासाठी आईच्या तुळजापूरच्या आईच्या. तरी आम्ही माहेरी पोहोचलो. माहेरी गेल्यानंतर तिथं पप्पांनी आईंनी पूजा केली गाडीच्या. नंतर आईला पप्पाला घेऊन आम्ही तुळजापूरला निघालो आणि तुळजापूरला जाते वेळेस आणखीन आम्हाला लातूरला पण जायचंय. लातूरहून गाडी जाणार आहे आणि तिथून ऋतुजा परत भावाच्या 2 मुली आहेत त्यांना पण घेतलो आणि आम्ही निघालो आईच्या दर्शनासाठी. एवढी असं म्हणजे आस होती आईच्या दर्शनाची की सांगता सोयच नाही. तर पहिल्या सुरू दर्शन तुळजापूरच्या आईचं घेणार आहे आम्ही. तर मग सगळे फॅमिली मिळून आम्ही निघालो आहे. पण वाटतच आम्हाला एवढी भूक लागलेली होती आणि इतकी खमंग आणि लसणाची चटणी मी बनवलेली होती. तर मी ते खाण्यासाठी घेतलेली होती, म्हणजे थोड्या चपात्या आणि चटणी घेतलेली होती. म्हणलं ते ठेवून काय करायचे, तर सगळ्याला जेवणाबरोबर चटणी आणि थोडी थोडी चपाती पण दिलो आणि तिथलं पण भरपूर असं जेवण केलं. राईस प्लेट परत चहा नाश्ता पोहे म्हणजे असं ज्याला ज्याला जे जे आवडन ते खाल्ले. आणि आता इथलं सगळं आवरावरी झालं. मग लगेच आम्ही निघालो तुळजापूरच्या आईच्या मंदिरात पोहोचल्यानंतर ते काय काय लागतंय ते अगोदरच आम्ही घेतलेलं होतं बाहेर. मग मध्ये कशाला घ्यायचे म्हणून काय नाही घेतलं मध्ये आम्ही. आणि एवढी गर्दी होती बघा. इथं एवढी गर्दी आहे तर आता मला तर वाटतंय की पुढं भरपूर अशी गर्दी असं असं वाटतंय. आणि इतकी आज गर्दी होती, शुक्रवार होता त्याच्यामुळं का खरंच मध्ये पण एवढी गर्दी होती, भरपूर गर्दी होती. आणि इथं माझे वडील बसलेले आहेत आणि त्यांच्या डोळ्यात का लहानपणी काटा घुसला आणि कसा घुसला ते पण सांगते. त्यांची आई लहानपणी म्हशीवर बसवून नेत होती आणि ते झाडं जे राहतात ना झुडपं काट्याचे, ते फणगारा एकदम असा सपने येऊन डोळ्यामध्ये शिरला. त्याच्यामुळं ते आमच्या पप्पाच्या डोळ्यामध्ये फुलच पडलं आणि ते तसंच राहिलं. मग म्हणजे तवाची परिस्थिती भरपूर अशी अलग होती. जर कोणी जरी कमेंट केलं सांगा म्हणून, तर मी खरंच सांगन माझ्या वडिलाची कंडिशन लहानपणीची. तर लई गरीब परिस्थिती होती आणि पप्पाचे वडील पण लहान असतानाच वारलेले होते. तर कोणी जरी कमेंट केलं तर नक्कीच सांगेन मी. तर आता आम्ही दर्शनासाठी कुठं गर्दी राहिलेली आहे आणि कुठं म्हणजे जास्त पब्लिक राहिना झाली. पण पब्लिक तर भरपूर आहे. ज्यावेळेस सोडलं ना त्यावेळेस असं आहे आणि ज्यावेळेस ते गेट बंद होतात का त्यावेळेस म्हटलं तर खाली बसावं लागते. तर आम्ही असं बसत उठत कमीत कमी आम्हाला 4-5 तास लागलेले आहेत आईच्या दर्शनासाठी. बघू शकता तुम्ही सुद्धा. प्रत्येक वेळेस कुठं बसावं तर लागाले, कुठं उठावं तर लागलाले, कुठं पळावं तर लागलाले, कोणाकोणाला तर झोपीच्या असं डुकल्या यायला लागल्या आता. तर इतकी पब्लिक आहे आणि आज शुक्रवार असल्यामुळं तर भरपूर सारी पब्लिक आहे. तर इकडे लेकरावांच्या मस्त असं फोटो वगैरे काढणं चालू आहे. बसून तर काय करतात, कुणी डुकल्या मारतात, कुणी फोटो काढतात, कुणी काय करतात. तर मी दाखवत होते बघा तिकडं कसं फोटो वगैरे काढत बसल्यात म्हणून. तर असं बसल्यात आहे. इकडे 2 भाच्या आहेत माझ्या हे आणि ऋतुजा तर पलीकडं आहेच आणि सगळी फॅमिली मस्त बसली आरामात. तर आता कुणाला तहान लागली तर कोणी उड्या मारू मारू चाललंय तिकडं आणि पाणी प्यायला लागल्यात आणि घेऊन पण यायल्यात. तर आमचे तर एक वेळेस ते पीठ मीठ वगैरे राहते ना ते वरच्या मजल्यावर राहिलं होतं. तर दीदीच्या पप्पांनी जाऊन घेऊन आले आणि परत आम्ही मग दर्शनाच्या बारीसाठी कुठं बघायचं तर कसली गर्दी आहे. तर फायनली आमचं दर्शन झालेलं आहे. तर
खाली बसलेलं तरी खाली बसलाय सापडणार पोरी कुठे ते ते बाहेरून इकडे या पहिले बघा मला सो फायनली आमचं दर्शन झालेलं आहे आणि सगळं असं साईडनं आम्ही म्हणजे मंदिराच्या बाजूनं सगळे देवांचं दर्शन घेतलो आणि सो आता आम्ही निघणारच आहे लवकर दर्शन घेऊन. तरी इथं पण मी छान असं दंडवट घेतलेला आहे आईच्या पुढं आणि आम्हाला आता सगळं दर्शनाला तर खूप उशीर लागला पण सो आमचं दर्शन झालं. तर आता फायनली आम्ही निघालेलो आहे घराकडे. तर घराकडे जाते वेळेस बघा इतका अंधार पडलेला होता आणि आम्ही निघालेलो आहे आणि भरपूर असं लांब आलो. हे तर टोल नाके तुम्हाला माहीतच असते आणि ह्या रस्त्याने कोण कोण जातात त्यांना. तर आम्ही परत बासुंदी खाण्यासाठी उजनीला थांबलेलो होतो आणि तिथं पण आम्ही बासुंदी वगैरे खाल्लो. परत कुणी पुरी भाजी खाल्ली म्हणजे भरपूर टाईम झालेला होता, 11:30 वाजलेले होते. तर आम्हाला भरपूर वेळ तर मंदिरामध्ये गर्दीमध्येच गेला आणि आता आईला पप्पाला परत भातांगळीला म्हणजे लातूरपाशी सोडायचे, त्यांना सोडून नंतर आम्हाला परत आणि 60-70 किलोमीटर पुढं जायचं. तरी आपल्याला आज तुळजापूरच्या आईचं दर्शन झालं, उद्या बिदरला जायचे आणि असंच आमचे व्हिडिओ बघत जावा. लाईक कमेंट सबस्क्राईब करा. चला मग बाय.